हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स सिरीज. तर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सची जी काही सिरीज आपण लास्ट लेक्चरपासून स्टार्ट केली, त्यामध्ये आपण लेक्चर 1मध्ये खूप बेसिक कन्सेप्ट म्हणजेच काय तर नंबर सिस्टीम, ज्यामध्ये आपण डेसिमल नंबर सिस्टीम किंवा बायनरी नंबर सिस्टीम किंवा ऑक्टल नंबर सिस्टीम किंवा हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम, त्या नंबर सिस्टीममध्ये कोणते नंबर्स येतात किंवा एका नंबर सिस्टीममधून दुसऱ्या नंबर सिस्टीममध्ये जर कन्व्हर्सेशन करायचं असेल तर काय करावं लागतं, काय रूल्स आहेत. जसं की आपण पाहिलं की डेसिमल टू बायनरी कसं कन्वर्शन करायचं, डेसिमल टू सिमिलर होईल, डेसिमल टू ऑक्टल होईल आणि डेसिमल टू हेक्साडेसिमल. परत आपण बघितलं की बायनरी नंबरला डेसिमलमध्ये कसं कन्वर्ट करायचं. तर ज्या पद्धतीने तुम्ही बायनरीला डेसिमलमध्ये कन्वर्ट करता तर सेम वेने आपण ऑक्टल टू डेसिमल, हेक्साडेसिमल टू डेसिमल असं कन्व्हर्सेशन हे करू शकतो. तर तो जो होता तो खूप जास्त महत्त्वाचा असं म्हणू शकत नाही आपण, पण डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सची सुरुवात ज्या टॉपिक्सपासून होते तो टॉपिक तो होता. त्यामध्ये आपण नंबर सिस्टीम पाहिले. तर नंबर सिस्टीमला आपण समोर जास्त कंटिन्यू न करता आता या लेक्चरपासून म्हणजे लेक्चर 2पासून स्टार्ट करू, ज्यामध्ये आपल्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट जे काही टॉपिक्स आहेत की ज्यावर वीस तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन्सही विचारतात, तो काय करू आपण स्टार्ट करू. तर त्यामध्ये आपण सुरुवात करूया फर्स्ट टॉपिक. तर फर्स्ट टॉपिकचं हेडिंग टाकायचं आहे, तो आहे बुलियन अल्जेब्रा. काय आहे बुलियन अल्जेब्रा? नॉर्मल अल्जेब्रा जो तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये शिकलेला असेल त्या व्यतिरिक्त हा थोडा वेगळ्या प्रकारचा आहे. तर वेगळ्या प्रकारचा कसा आहे, तर हा जो आहे यामध्ये आपण पूर्ण जे काही डील्स करत असतो त्यामध्ये व्हेरिएबल्स आणि 0 आणि 1 या डिजिटसोबत डील करत असतो. आता बुलियन अल्जेब्रामध्ये नॉर्मली 3 थिअरम डिफाईन्स आहे. या बुलियन अल्जेब्रामध्ये मेनली जे आहे तर 3 थिअरम्स इम्पॉर्टंट आहे. पहिला आहे नॉट थिअरम, 3 इम्पॉर्टंट थिअरम, त्यापैकी पहिला इम्पॉर्टंट थिअरम आहे नॉट थिअरम. आता नॉट थिअरम जो आहे तर नॉट थिअरम काय सांगतो तुम्हाला, तर बघा सपोज करा जर तुमच्याकडे 1 हा डिजिट असेल, काय असेल 1 डिजिट असेल, तर नॉट थिअरम काय सांगतो, तर 1 डिजिटला तुम्ही कन्वर्ट करा 0मध्ये. नॉट थिअरम काय सांगतो, जर डिजिट 1 असेल तर त्याला 0मध्ये कन्वर्ट करायचं बाय अप्लाइंग नॉट थिअरम. किंवा जर एखादा नंबर असेल त्याच्यावर जर का नॉट असेल म्हणजे 1 नॉट, आता हा जो सिम्बॉल आहे हा कशाचा आहे नॉटचा, तर 1चा नॉट असेल तर 1 कन्वर्ट होतो इंटू 0. जर तुमच्याकडे 0 नॉट असेल तर तो कन्वर्ट होतो 1मध्ये. जर तुमच्याकडे सिंपल ए व्हेरिएबल असेल त्याचा जर नॉट घेतला तर तो तुम्हाला कन्वर्ट होतो ए नॉटमध्ये. ए व्हेरिएबलचा नॉट थिअरम जर अप्लाय केला तर तो ए नॉटमध्ये कन्वर्ट होईल. आणि ए नॉट जर का असेल तर तो ए नॉट कन्वर्ट होतो सिंपल ए व्हेरिएबलमध्ये. तर हे जे 4 रूल्स आहेत नॉट थिअरमचे, याचे काय 4 रूल्स म्हणजे काय, जर तुमच्याकडे 1 व्हेरिएबल असेल तर 1चा नॉट घेतला तर 0 मिळेल, 0चा नॉट घेतला तर 1 मिळेल. 1चा नॉट म्हणजे ए व्हेरिएबल जर असेल तर ए व्हेरिएबलचा नॉट म्हणजे ए कॉम्प्लिमेंट, आणि ए कॉम्प्लिमेंटचा नॉट घेतला तर सिंपल ए व्हेरिएबल. नॉट थिअरमला तुम्ही डायरेक्टली दुसऱ्या वेळेनं कॉम्प्लिमेंटसुद्धा म्हणू शकता. नॉट थिअरमला दुसरं काय म्हणू शकता, कॉम्प्लिमेंट. म्हणजे 1 असेल तर 1चा कॉम्प्लिमेंट 0, 0चा कॉम्प्लिमेंट 1, एचा कॉम्प्लिमेंट ए बारचा कॉम्प्लिमेंट ए. तर नॉट थिअरमच्या अंतर्गत तुमचे हे 4 ऑपरेशन्स येतात. नॉट थिअरमच्या अंतर्गत काय येतात, हे 4 ऑपरेशन्स. सिमिलर वेनं सेकंड थिअरम आहे ज्याला आपण म्हणत असतो अँड थिअरम. सेकंड जो आहे तो काय आहे अँड थिअरम. अँड थिअरम सेकंड काय आहे अँड थिअरम. आणि अँड थिअरम जो डिनोट केला जातो तो डिनोट केला जातो बघा या डॉट ऑपरेशन. 2 व्हेरिएबलमध्ये जर असणारं अँड ऑपरेशन किंवा अँड थिअरम कशाने डिनोट करतो आपण, तर डॉट सिम्बॉलने डिनोट करतो. फॉर एक्झाम्पल बघा, जर तुमच्याकडे असेल 1 अँड 0, आता रीड आउट कसं करायचं याला 1 अँड 0, पण डिनोट करत असताना 1.0, पण रीड आउट कसं करायचं 1 अँड 0. तर 0च तुम्हाला लॉजिकली माहिती आहे की 0नं तुम्ही कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला आन्सर काय मिळणार, 0च मिळणार. 0नं कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0च मिळणार. जर 1 अँड 1 असेल तर आन्सर मिळेल 1, 1 अँड 1 असेल तर आन्सर 1 मिळेल. 0 अँड 1 असेल तरी आन्सर 0 मिळेल. 0 अँड 0 असेल तरी आन्सर काय मिळेल, 0 मिळेल. म्हणजे अँड थिअरम काय सांगतो, तर अँड थिअरम असं सांगतो की जर 2 व्हेरिएबल ज्यामध्ये डॉट प्रोडक्ट आहे किंवा 2 व्हेरिएबलमध्ये जर का अँड ऑपरेशन असेल तर ते 2 व्हेरिएबल ज्यावेळेस 1 असतील त्यावेळेसच त्याचा रिझल्ट काय मिळतो, 1 मिळतो. अदरवाईज तुम्हाला तो रिझल्ट काय मिळेल, बाकी ऑल केसेसमध्ये 0 मिळेल. हे झालं डिजिटच्या केसमध्ये अँड थिअरम किंवा अँड व्हेरिएबल कसा अप्लाय करायचा. जर तुम्हाला एक्झाममध्ये व्हेरिएबल दिलं असेल सिमिलर जसं की ए अँड 0 असं जर का दिलं असेल, बघा ए अँड 0, 0ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 0च मिळेल. ए अँड 0, 0ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 0च मिळेल. जर असं असेल ए अँड 1,
ए अँड 1 जर का असेल, आता 1ने याला मल्टिप्लाय केल्यानंतर या ए मध्ये काही फरक पडणार आहे का नाही, तर मग रिझल्ट काय मिळेल तुम्हाला, एच मिळेल. रिझल्ट काय मिळेल, एच. ए अँड 0 0, ए अँड 1 1. जर ए अँड ए असेल तरी तुम्हाला एच मिळेल. ए अँड ए असेल तरी काय मिळेल, एच मिळेल. जर ए अँड ए कॉम्प्लिमेंट असेल तर, जर ए आणि त्याचा कॉम्प्लिमेंट असेल तर या सिच्युएशनमध्ये तुम्हाला आन्सर मिळते 0. ए अँड ए कॉम्प्लिमेंट असेल तर आन्सर काय मिळेल, 0. कसं आहे बघा, एची व्हॅल्यू जर 1 असेल तर कॉम्प्लिमेंट मिळेल 0 आणि 1 आणि 0चा प्रोडक्ट काय असतो, तर 0 असतो. तर नॉट थिरममध्ये येणार हे 4 रिझल्ट आणि अँड थिरममध्ये येणार हे 8 रिझल्ट व्यवस्थितरित्या काय करायचे, लक्षात ठेवायचे. आता थर्ड थिरम जो येतो तो कोणता आहे, तर ऑर थिरम. थर्ड जो आहे तो कोणता आहे, ऑर थिरम. ऑर थिरम किंवा ऑर ऑपरेशन हे डिनोट केलं जातं बघा प्लस सिम्बॉलने. ऑर ऑपरेशन डिनोट केलं जातं प्लस सिम्बॉलने. आता याच्या अंतर्गत कोणते रूल्स असतात, तर याच्या अंतर्गत काही रूल्स येतात जसं की 1 + 0. 1 + 0 लिहिताना असं लिहायचं, वाचायचं कसं, 1 or 0. तर 1 or 0 जर का असेल तर 1 or 0ची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार 1. 1 or 0ची व्हॅल्यू मिळणार 1. जर 1 or 1 असेल तरी तुम्हाला व्हॅल्यू 1च मिळणार. 1 or 1 असेल तरी व्हॅल्यू 1च मिळणार. 0 or 1 असेल तरी व्हॅल्यू 1 मिळणार. पण ज्या वेळेस 0 or 0 असेल त्यावेळेस तुम्हाला आन्सर मिळेल 0. त्यावेळेस आन्सर काय मिळेल, 0. म्हणजे या दोन रूलला तुम्ही लक्षात कसं ठेवू शकता, जर 0 + एनिथिंग असेल, 0 सोबत तुम्ही काहीही ॲड केलं तरी तुम्हाला ही जी एनिथिंग टर्म असेल तीच मिळेल. जर तुम्ही 0 सोबत कोणतीही टर्म ॲड केली, म्हणजे 0 सोबत कोणत्याही टर्मचं जर का तुम्ही ऑर ऑपरेशन अप्लाय केलं तर तुम्हाला जी टर्म तुम्ही 0 सोबत ॲड करता तीच टर्म मिळेल. आणि सेकंड काय सांगू शकतो आपण, की 1 + एनिथिंग, 1 सोबत जर का तुम्ही कोणतीही टर्म ॲड केली तर तुम्हाला रिझल्टंट आन्सर 1च मिळणार. फॉर एक्झाम्पल बघा, 1 सोबत 0 ॲड केला तर 1 मिळाला, म्हणजे एनिथिंगची व्हॅल्यू झाली 0 तर 1च मिळाला. 1 सोबत 1 ॲड केला तरी 1च मिळाला. 1 सोबत 0 ॲड केला तरी 1च मिळाला. आणि इथे बघा, 0 सोबत एनिथिंग ॲड केला तर एनिथिंग, म्हणजे 0 सोबत 1 ॲड केला तर 1, 0 सोबत 0 ॲड केला तर 0. तर हे जे काही 4 रूल्स आहे, या 4 रूलला तुम्ही सिम्पली 2 टर्म्सने काय करू शकता, इंटरप्रेट करू शकता. आता हे झालं नंबर्समध्ये. जर व्हेरिएबल्समध्ये विचारलं तर 0 or a, 0 or एनिथिंग तर एनिथिंग. 0 or एनिथिंग काय मिळेल तुम्हाला, तर एनिथिंग मिळेल. त्यानंतर जर काही ते असेल 1 or a, 1 or a जर असेल तर तुम्हाला इथे आन्सर a नाही मिळणार, तर इथे मिळेल तुम्हाला 1. इथे काय मिळेल, 1. जर a + a कॉम्प्लिमेंट असेल, काय असेल, a + a कॉम्प्लिमेंट, तर याचा आन्सर तुम्हाला मिळेल 1. a + a कॉम्प्लिमेंटचा आन्सर काय मिळेल, 1 मिळेल. आणि जर a + a असेल, काय असेल, a + a किंवा यालाच काय म्हणतात तुम्ही a or a, तर या सिच्युएशनमध्ये सुद्धा तुम्हाला आन्सर काय मिळेल, एच मिळेल. जर तुम्ही हे जे काही आहे हे 4 रूल, हे 8 रूल आणि इथे असणारे हे 8 रूल, हे जर का तुम्ही एवढे रूल लक्षात ठेवले तर तुमच्या एक्झाममध्ये विचारला जाणारा जो काही क्वेश्चन्स असेल सिम्प्लिफिकेशनचा, क्वेश्चन्स कसे येणार ते मी तुम्हाला लेक्चरमध्ये समोर तर घेणारच आहे. बट तुम्ही सगळ्यात अगोदर हे जे काही रूल्स आहेत हे तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थितरित्या लिहून घ्यायचे. आणि आता जे काही तुम्ही आपण समोरचे एक्झाम्पल पाहणार त्यामध्ये मी सरळ सर्वच्या सर्व रूल काय करणार आहे, यूज करणार आहे. ओके, त्यानंतर बघूया. आता चला नेक्स्ट. आता बघा 2 डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे आपल्याकडे. काय आहे, 2 डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ 2 आहेत आपल्याकडे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय सांगतात तर बघा, पहिला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे, जर तुमच्याकडे ए, बी आणि सी 3 व्हेरिएबल असेल, ए, बी आणि सी हे 3 काय आहेत, व्हेरिएबल. हे 3 व्हेरिएबल्स आहेत. तर फर्स्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय सांगतो, की तुम्हाला जर का a + b डॉट a + c, जर कुठल्याही एखाद्या डिजिटल सर्किटच्या आउटपुटमध्ये जर तुम्हाला या टाईपची आउटपुट मिळत असेल, कशी, की a + b or a + c, a + b or a + c, तर याला तुम्ही सिम्पली a + b.c लिहू शकता. a + b or a or b and a or c ला सिम्पली तुम्ही लिहिणार a + bc. याला काय लिहिणार, सिम्पली a + bc. तर हे कसं मिळेल, याचा आपण प्रूफही बघू. बघा कसं मिळणार, बघा प्रूफ कसं आहे. जर आपल्याकडे ऑपरेशन दिले तुम्हाला a + b आणि इथे आहे a + c, तर सिम्पली काय करणार आपण, a आणि a चं मल्टिप्लिकेशन, अगोदर ह्या a ने मल्टिप्लाय करणार तर काय मिळेल तुम्हाला, a × a, दुसरं काय मिळणार, a × c, परत b × a + b × c + b × c.
आता आपल्याला माहिती आहे ए इंटू ए काय असतो, आपण आत्ताच रूल लिहिला ए इंटू ए ए. परत यामध्ये बघा इथे काय आहे ए, इथे पण ए, परत ए ब्रॅकेटमध्ये इथे पण काय आहे ए प्लस सी, इथे पण काय आहे ए बी, आणि इथे काय राहिला तर बी सी, इथे काय राहिला बी सी. आता परत बघा इथे पण ए आहे, इथे पण ए आहे, इथे पण ए आहे, तिन्हीमधून जर का ए कॉमन काढला तर काय मिळेल, इथे कॉमन निघाला ए, इथे राहील 1, इथे राहील सी, इथे राहील बी प्लस हा बी सी. आपण आत्ताच बघितला की 1 सोबत तुम्ही काहीही ॲड करा. इथे बघा रूल काय सांगितला आपण, 1 सोबत तुम्ही काहीही ॲड केलं तर आन्सर तुम्हाला 1च मिळणार. मग इथे बघा 1 सोबत जर का बी प्लस सी ॲड केलं किंवा सी प्लस बी ॲड केला तर आन्सर काय मिळेल 1. म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला ए इंटू ब्रॅकेटमध्ये 1 प्लस बी सी. आणि जर एला तुम्ही 1ने मल्टिप्लाय केलं तर बघा इथे रूल काय सांगतो, एला जर का 1ने मल्टिप्लाय केलं कुठे इथे असेल, एला जर का 1ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय मिळतं ए. मग त्या रूलचा जर वापर आपण केला तर इथे काय मिळेल तुम्हाला ए इंटू 1 इज इक्वल टू ए, आणि उरलेल्या 2 टर्म्स बी सी जशाच्या तशाच. म्हणजेच तुम्हाला मिळतंय की ए प्लस बी इंटू ए प्लस सी. अशी जर का तुम्हाला लॉजिकल एक्सप्रेशनमध्ये टर्म दिलेली असेल तर त्याला तुम्ही सिम्पली ए प्लस बी सी लिहू शकता. त्याला काय करू शकता, सिम्पली ए प्लस बी सीमध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता. हा आहे पहिला आलो. हा काय आहे, हा जो दिसतो तुम्हाला इथे मी अंडरलाईन ज्याला केलं आहे, हा तुमचा फर्स्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. हा ज्या बॉक्समध्ये लिहिला आहे तो काय आहे, फर्स्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तर लक्षात राहील. मग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कधी कधी तुम्हाला जर उलट दिलेलं असेल, उलट कसं, जर तुम्हाला अशी टर्म दिलेलं असेल की पी प्लस क्यू इंटू आर, तर मग याला तुम्ही कसं लिहिणार, याला तुम्ही लिहिणार पी प्लस क्यू ऑर पी प्लस आर. म्हणजे त्याच डिस्ट्रीब्युटिव्हला तुम्ही असं उलट सुद्धा लिहू शकता. म्हणजे एकच लॉ आहे, त्याला तुम्ही या पद्धतीने लिहिणार आणि दुसरं या पद्धतीने सुद्धा लिहू शकता. या पद्धतीने सुद्धा काय करू शकता, लिहू शकता. आता फॉर एक्झाम्पल, आता बघा गेटमध्ये विचारलेला क्वेश्चन्स आहे. तर बघा काय दिलेलं आहे तुम्हाला, एक्सप्रेशन दिलेलं आहे तुम्हाला, लॉजिकल एक्सप्रेशन आहे एक्स प्लस वाय बार इंटू झेड, आणि इकडे आहे झेड प्लस यू प्लस व्ही इंटू एक्स बार इज इक्वल टू 1. आणि यामध्ये सांगितलेलं आहे की इफ एक्स इज इक्वल टू 1 देन, जर एक्सची व्हॅल्यू 1 आहे तर खाली तुम्हाला हे 4 ऑप्शन दिले, झेड इज इक्वल टू 0, झेड बार इज इक्वल टू 0, ऑप्शन सी आहे झेड इज इक्वल टू वाय, आणि ऑप्शन डी आहे झेड इज इक्वल टू यू. हा जो आहे हा गेटमध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, म्हणजे ओल्ड गेट एक्झाममध्ये, म्हणजे 2003, 4, 5च्या ज्या ओल्ड गेट एक्झाम्स होत्या त्यामध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. तर तुम्हाला सहजपणे असं जर पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल की अरे आता याच्यामध्ये नेमकं करायचं काय, यामध्ये नेमकं करायचं काय, तर सिम्पली काय, काहीच नाही, एकदम सिम्पल आहे. यामध्ये काय करायचं, जिथे जिथे तुम्हाला एक्स दिसतोय या लॉजिकल एक्सप्रेशनमध्ये तिथे तिथे एक्सची व्हॅल्यू 1 पुट करायची. बघा सोल्युशनमध्ये काय करणार आपण, बघा जर का एक्सची व्हॅल्यू 1 आहे तर एक्सचा कॉम्प्लिमेंट काय मिळेल, 1चा कॉम्प्लिमेंट, आणि 1चा कॉम्प्लिमेंट काय असतो 0. या एक्सप्रेशनमध्ये एक्सच्या ठिकाणी 1 आणि एक्स कॉम्प्लिमेंटच्या ठिकाणी 0 जर तुम्ही पुट केला तर इक्वेशन कसं मॉडिफाईड होईल, तर इक्वेशन कसं मॉडिफाईड होईल, बघा एक्सच्या ठिकाणी पुट करायचं 1 प्लस तिथे काय आहे वाय बार इंटू झेड, आणि इकडे काय आहे झेड प्लस यू प्लस व्ही, आणि एक्स बारची व्हॅल्यू काय आहे 0 इज इक्वल टू 1. तर आता आपल्याला माहिती आहे 0ने मल्टिप्लाय केलं म्हणजे ही टर्म मिळेल 0, 0ने जर मल्टिप्लाय केलं तर ही जी टर्म्स आहे ही टर्म काय मिळेल 0, आणि 1 सोबत ॲड केलं म्हणजे काय मिळेल 1च मिळेल. म्हणजे काय मिळेल तुम्हाला, बघा पहिली जी टर्म्स आहे तर पहिल्या टर्म्समध्ये मिळेल 1, आणि सेकंडच्या टर्म्स मिळेल, इथे मिळेल तुम्हाला झेड आणि प्लस 0, झेड प्लस 0 इज इक्वल टू 1, झेड प्लस 0 इज इक्वल टू 1. आता आपल्याला माहिती आहे की 0 सोबत तुम्ही काहीही ॲड केलं तर जो नंबर आहे तोच मिळतो, 0 सोबत जर काही ॲड केलं तरी तोच नंबर मिळतो. म्हणजे काय मिळेल तुम्हाला, ब्रॅकेटमध्ये इथे राहिला हा 1 आणि ब्रॅकेटमध्ये मिळेल झेड इज इक्वल टू 1. आता झेडनं 1ला मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला मिळेल झेड. म्हणजे तुम्हाला फायनल एक्सप्रेशन काय मिळते, फायनल एक्सप्रेशन मिळते झेड इज इक्वल टू 1. पण ऑप्शनमध्ये तुम्हाला झेड इज इक्वल टू 1 असं काहीतरी दिलेलंच नाही. झेडची व्हॅल्यू 0 आहे का, नाही. झेडची व्हॅल्यू वाय आहे का, नाही. झेडची व्हॅल्यू यू आहे का, नाही. झेडची व्हॅल्यू मिळते 1. पण जर आपण ऑप्शनमध्ये पाहिलं तर आपल्याला झेड बार इज इक्वल टू 0 दिसतंय. म्हणजे जर आपण दोन्ही साईडचे कॉम्प्लिमेंट घेतले तर काय मिळेल, झेड बार इज इक्वल टू 1 बार इज इक्वल टू 0.
म्हणजेच तुम्हाला काय मिळतो की झेड बार इज इक्वल टू 0, झेड बार इज इक्वल टू 0. म्हणजे तुमचं कोणतं ऑप्शन करेक्ट मिळतंय तर ऑप्शन बी. कोणतं करेक्ट आन्सर मिळतंय तर ऑप्शन बी जे आहे ते काय मिळतं तुम्हाला करेक्ट मिळते. अशा पद्धतीचे तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन्स हे विचारत असतात. अशा पद्धतीचे क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारतात. परत बघूया, तुम्हाला एका क्वेश्चनवरून नाही समजलं तर परत बघूया. सेकंड एक्झाम्पल काय, तर खाली जे दिलेलं आहे ते एक्सप्रेशनला आपल्याला काय करायचं, मिनिमाइज करायचं आहे. काय करायचं आहे, मिनिमाइज द लॉजिकल एक्सप्रेशन. लॉजिकल एक्सप्रेशन खाली जे दिले त्याला काय करायचं आहे, मिनिमाइज करायचं. आणि एक्सप्रेशन काय आहे आपल्याकडे, तर एक्सप्रेशन आहे एक्स प्लस वाय इंटू एक्स प्लस वाय बार इंटू एक्स बार प्लस वाय इंटू एक्स बार प्लस वाय बार. या लॉजिकल एक्सप्रेशनला आपल्याला काय करायचं आहे, आता हे इक्वेशन आहे तुमचं बघा, एफ इज इक्वल टू, हे इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे असं एफ इज इक्वल टू, या इक्वेशनला आपल्याला काय करायचं आहे, मिनिमाइज करायचं आहे. याला मिनिमाइज कसं करणार आपण, तर बघा एकदम सिंपल आहे. दिसताना भीतीदायक जरी वाटत असलं तरी एकदम सिंपल आहे. बघा काय इक्वेशन आपल्याकडे एफ इज इक्वल टू एक्स प्लस वाय बार एक्स बार प्लस वाय आणि एक्स बार प्लस वाय बार. याच्यात पहिल्या दोन टर्म्स आहेत. ह्या पहिल्या दोन टर्मला आपण यूज करणार डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, किंवा जो काही आपण पहिला रूल बघितला कोणता वाला, हा जो काही रूल बघितला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचा, ए प्लस बी इंटू ए प्लस सीला काय लिहू शकतो आपण, सिम्पली ए प्लस बी सी. सिमिलर वेनं ह्या ज्या टर्म्स आहेत त्या तशाच दिसत आहेत. सिमिलर वेनं ह्या ज्या टर्म्स आहेत त्या काय तशाच आहेत. काय, एक्स प्लस वाय बार. मग या टर्मला कसं लिहू शकतो आपण, तर याला लिहू शकतो आपण एक्स प्लस वाय बार. आणि सिमिलर वेनं ह्याच्या दोन टर्म्स आहे, याला कसं लिहू शकतो, तर याला लिहू शकतो आपण एक्स बार प्लस वाय बार. आता आपल्याला माहिती आहे की वाय इंटू वाय बार आपण रूल बघितला काय की ए इंटू ए बार, तर याची व्हॅल्यू काय असते, त्याची व्हॅल्यू असते 0. म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला, तर हा मिळेल तुम्हाला एक्स प्लस 0 आणि इथे पण काय मिळेल एक्स बार प्लस 0. परत आपण बघितला रूल की 0 प्लस एनिथिंग इज इक्वल टू काय असतो, एनिथिंग. इथे 0 प्लस एक्स आहे तर याची व्हॅल्यू काय मिळेल एक्स, इथे 0 प्लस एक्स बार आहे तर याची व्हॅल्यू काय मिळेल एक्स बार. परत रूल आहे ए इंटू ए बार 0, म्हणजे एक्स इंटू एक्स बारची पण व्हॅल्यू काय मिळेल 0 मिळेल. म्हणजे हे जे लॉजिकल एक्सप्रेशन तुम्हाला एवढं भीतीदायक वाटते त्या लॉजिकल एक्सप्रेशनला तुम्ही एफ इज इक्वल टू 0 या सिंपल एक्सप्रेशनने काय करू शकता, मिनिमाइज करू शकता. एवढे या सिंपल एक्सप्रेशनने काय करू शकता, मिनिमाइज करू शकता. अगदी असा साधासा काय आहे क्वेश्चन होता. दिसताना तुम्हाला खूप भीतीदायक वाटतो बट क्वेश्चन कसा आहे एकदम इझी आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल काय करायचं, परत तेच मिनिमाइज द लॉजिकल एक्सप्रेशन. खाली दिलेल्या लॉजिकल एक्सप्रेशनला मिनिमाइज करायचं. एक्सप्रेशन काय दिले, एक्सप्रेशन दिले तुम्हाला ए प्लस बी प्लस सी इंटू ए प्लस बी प्लस सी बार इंटू ए प्लस बी बार प्लस सी. या लॉजिकल एक्सप्रेशनला आपल्याला काय करायचे, मिनिमाइज करायचे. या एक्सप्रेशनची व्हॅल्यू आपण घेऊ या. आता सोल्युशनमध्ये सगळ्यात अगोदर लिहू आपण एफ इज इक्वल टू जे इक्वेशन आहे ते ए प्लस बी प्लस सी इंटू ए प्लस बी प्लस सी बार इंटू ए प्लस बी बार प्लस सी. यामध्ये काय करायचं आहे, पुट करायचं आहे ए प्लस बी इज इक्वल टू पी. या वरच्या एक्सप्रेशनमध्ये जर ए प्लस बी इज इक्वल टू पी पुट केलं तर काय मिळेल तुम्हाला, तर मिळेल इथं बघा एफ इज इक्वल टू पी प्लस सी इंटू पी प्लस सी बार इंटू ए प्लस बी बार प्लस सी. पी प्लस सी इंटू पी प्लस सी बार, याची व्हॅल्यू काय मिळेल, तर याची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला पी प्लस सी बार. आणि इकडे काय मिळेल, तर इथे मिळेल तुम्हाला ए प्लस बी बार प्लस सी. परत सी इंटू सी बारची व्हॅल्यू काय असते 0. म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला पी प्लस 0 इंटू ए प्लस बी बार प्लस सी. आता 0 प्लस एनिथिंग तर एनिथिंग, म्हणजे पहिली काय मिळेल तुम्हाला टर्म, तर पहिली टर्म मिळेल पी आणि दुसरी टर्म काय आहे, तर दुसरी टर्म आहे ए प्लस बी बार प्लस सी. पीची व्हॅल्यू पुट करा. आता काय पीची व्हॅल्यू आहे ए प्लस बी आणि इथे काय आहे ब्रॅकेटमध्ये, तर ए प्लस बी बार प्लस सी. परत ए प्लस बी इंटू ए प्लस बी प्लस सी.
तर यामधून जर का तुम्ही ए कॉमन काढला तर तुम्हाला काय मिळेल, ए प्लस बी इंटू बी बार प्लस सी. कारण काय करणार आपण, या ज्या टर्मला आहे याला म्हणू आपण बी, आणि ही जी टर्म आहे या पूर्ण टर्मला जर सी म्हणलं तर ए प्लस बी इंटू ए प्लस सी हा काय असतो, ए प्लस बी सी. फक्त सीच्या ठिकाणी इथे ही टोटल टर्म आहे, मग ही टर्म मिळेल. मग परत बी जर मल्टिप्लाय केला आतमध्ये तर काय मिळेल, बी इंटू बी बार प्लस सी, परत बी इंटू बी बार, आणि हे काय टर्म मिळते इथे बी इंटू सी. बी प्लस बी बारची व्हॅल्यू 0, म्हणजे काय मिळेल तुम्हाला, ए प्लस 0 प्लस बी सी, आणि 0 प्लस ए थिंग काय असतं तर उरलेली टर्म, म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला ए प्लस बी सी. म्हणजेच तुम्हाला लॉजिकल एक्सप्रेशनचं मिनिमाइज आउटपुट काय मिळेल, तर लॉजिकल एक्सप्रेशनची मिनिमाइज आउटपुट मिळेल तुम्हाला ही व्हॅल्यू ए प्लस बी सी. जे की तुम्हाला एक किती मोठं इक्वेशन दिसत होतं हे वालं, याला आपण काय केलं, स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह केलं, आणि आपल्याला शेवटी एक्सप्रेशन काय मिळालं, तर शेवटी मिनिमाइज आउटपुट मिळाली आपल्याला ए प्लस बी सी, ए प्लस बी इंटू सी. अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये भरपूर वेळा विचारतात. परत बघा आणखी एक्झाम्पल घेऊ आपण, त्यानुसार तुम्हाला आणखी क्लिअर होईल काय आहे. तेच रूल आहे, काय करायचं मिनिमाइज, एफ इज इक्वल टू एक्सप्रेशन आहे बघा तुमच्याला दिलेलं आहे. जर एक्सप्रेशन आपल्याला दिलेलं असेल एफ इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार इंटू ए बार प्लस बी बार प्लस सी इंटू ए बार प्लस बी बार प्लस सी बार इंटू ए बार प्लस बी बार प्लस सी इंटू ए प्लस बी प्लस सी. या पद्धतीचं तुम्हाला एक्सप्रेशन दिलेलं आहे. याला काय करायचं आहे आपल्याला, मिनिमाइज करायचं आहे. याला काय करायचं आहे, मिनिमाइज, याला करायचं आहे मिनिमाइज. मग लिहिना आपण काय करणार, अगोदर एफची व्हॅल्यू घेणार. एफ काय दिलेलं आहे तुम्हाला, एफ दिलेला आहे तुम्हाला ए बार प्लस बी बार प्लस सी बार इंटू ए बार प्लस बी बार प्लस सी इंटू ए प्लस बी प्लस सी, ए प्लस बी प्लस सी. परत यामधून बघा ए प्लस बी, ए प्लस बी, याला जर तुम्ही ए म्हटलं तर ए प्लस बी इंटू ए प्लस सी याला लिहू शकतो आपण. तर याला लिहू शकतो आपण ए प्लस बी, फक्त ए प्लस बीच्या ठिकाणी काय ए प्लस बी बार प्लस सी बार इंटू सी, आणि उरलेली टर्म जशीच्या तशी, उरलेली टर्म जशीच्या तशी. उरलेली टर्म काय आहे, तर उरलेली टर्म आहे ए प्लस बी प्लस सी, उरलेली टर्म आहे ए प्लस बी प्लस सी. ए प्लस बी बार सॉरी ए बार प्लस बी बार आणि सी बार इंटू सी याची व्हॅल्यू काय बनते 0. 0 प्लस एनिथिंग, तर तुम्हाला मिळणार हा उरलेला नंबर, म्हणजेच काय हा नंबर ए बार प्लस बी बार, आणि उरलेली टर्म ती आहे ए प्लस बी प्लस सी. उरलेली टर्म काय आहे ए प्लस बी प्लस सी. आता याला मी इथे काय करतो, थोडंसं एक्सप्रेशनला चेंज करतो. एच्या ठिकाणी हा ए बार घेतो, इथे ए बार घेतो, इथे ए बार घेतो. ए बार काय घेतला मी, म्हणजे एक्सप्रेशन इझी होईल. परत बघा ए प्लस बी सॉरी ए बार प्लस बी, ए बार प्लस बी प्लस सी, म्हणजे हे काय मिळेल तुम्हाला, तर हा मिळेल तुम्हाला ए बार प्लस बी बार इंटू बी प्लस सी, ए बार प्लस बी बार इंटू बी प्लस सी. परत बी बारने मल्टिप्लाय करा, काय मिळेल, तर बी बार इंटू सी प्लस बी बार इंटू बी, म्हणजे पहिली टर्म बी बार बी याची व्हॅल्यू मिळेल परत 0, आणि एक्सप्रेशन काय मिळेल फायनल तुम्हाला, तर फायनल एक्सप्रेशन मिळेल ए बार प्लस बी बार सी. फायनल एक्सप्रेशन मिळेल एफ इज इक्वल टू ए बार प्लस बी बार सी. अशा पद्धतीने तुम्हाला मिनिमाइज आउटपुट एक्सप्रेशन हे काढता आली पाहिजे. आता हे सर्व एक्सप्रेशन काढण्यासाठी तुम्हाला मस्ट किंवा काहीतरी येणं जे काही महत्त्वाचं असेल तर ते काय आहे, तर हे जे काही आपण घेतलेले ते रूल्स आहेत, नॉटवाला रूल, अँडवाला रूल आणि ऑरवाला रूल, हे 3 रूल आणि हा एक डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बस ह्या जर तुम्हाला 4-5 गोष्टी माहिती असेल तर तुम्ही हे जे काही क्वेश्चन्स मी समोर घेतलेले आहेत लॉजिकल एक्सप्रेशनला मिनिमाइज करण्याचे, हे सर्व टाईपचे क्वेश्चन्स तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. पण जर का तुम्हाला यापैकी एकाही रूल जर काही आठवत नसेल की यामध्ये काय करायचं असतं, त्यामध्ये काय करायचं असतं, तर तुमचा यापैकी या कॅटेगरीमध्ये विचारणारा एकही क्वेश्चन हा सॉल्व्ह होणार नाही. या कॅटेगरीमध्ये विचारलेला कोणताच क्वेश्चन सॉल्व्ह होईल का नाही. परत एकदा तुम्हाला एका एक्झाम्पलने आणखी समजून सांगतो, म्हणजे तुमचं काय होईल आणखी क्लिअर होईल. बघा एक्सप्रेशन तुम्हाला दिलेलं आहे y इज इक्वल टू ए बार बी सी प्लस ए बी बार सी प्लस ए बी सी बार प्लस ए बी सी. या एक्सप्रेशनला काय करायचं आपल्याला मिनिमाइज करायचं. याला काय करणार आपण, बघा या इक्वेशनला मिनिमाइज करत असताना सगळ्यात अगोदर याच्यामध्ये बघा इथे पण बी सी दिसतोय, त्यानंतर आणखी कोणत्या टर्ममध्ये बी सी दिसतोय, आणखी दिसतोय या थर्ड टर्ममध्ये बी सी.
तर पहिली आणि शेवटची टर्म जवळजवळ येणार, म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला ए बार बी सी प्लस ए बी सी, ए बार बी सी प्लस ए बी सी प्लस उरलेल्या दोन टर्म्स काय आहे, ए बी बार सी प्लस ए बी सी बार. या दोन्ही टर्म्समधून बघा आपण काय करणार, हा बी सी कॉमन काढणार. बी सी जर कॉमन काढला तर इथे राहील ए बार प्लस ए आणि बी सी हा कॉमन. परत इथे कॉमन काढू आपण ए, इथे काय कॉमन काढू ए. आता इथे ए कॉमन काढण्या अगोदर आपण या टर्म तशा ठेवू. काय मिळेल, हा ए बी बार सी प्लस ए बी सी बार. बघा आपल्याला माहिती आहे ए बार प्लस ए याची व्हॅल्यू काय असते, ए बार प्लस एची व्हॅल्यू असते 1. ए बार प्लस एची व्हॅल्यू काय आहे, सिम्पली 1. 1 इंटू बी सी हा काय मिळेल तुम्हाला, हा मिळेल तुम्हाला सिम्पली बी सी प्लस इथे काय राहील ए बी बार सी प्लस ए बी सी बार, ए बी बार सी प्लस ए बी सी बार. परत बघा इथे सी आहे, इथे सी आहे. सी जर कॉमन काढला तर काय मिळेल, इथे मिळेल तुम्हाला बी प्लस ए बी बार, बी प्लस ए बी बार इंटू सी प्लस उरलेली टर्म ए बी सी बार. बी प्लस ए बी बार याला एक्सपांड कसं करू शकतो आपण, बी प्लस ए बी बारला कसं एक्सपांड करणार, तर याला एक्सपांड करणार आपण बी प्लस ए इंटू बी प्लस बी बार इंटू हा उरलेला सी प्लस ए बी सी बार. आता बी प्लस ए ची व्हॅल्यू बी प्लस ए मिळेल आणि बी प्लस बी बार काय बनेल, बी प्लस बी बार बनेल 1. 1 ने मल्टिप्लाय केलं तर टर्म काय मिळेल, तर हीच टर्म मिळेल. कोणती, तर इथे राहील तुमचा हा बी प्लस ए इंटू हा मल्टिप्लायचा सी प्लस ए बी सी बार प्लस ए बी सी बार. आता सीने जर परत मल्टिप्लाय केलं दोन्ही टर्म्सला तर काय मिळेल, पहिली टर्म मिळेल तुम्हाला बी इंटू सी, सेकंड टर्म मिळेल पहिली टर्म मिळेल बी इंटू सी आणि सेकंड टर्म मिळेल ए इंटू सी. पहिली टर्म मिळेल बी इंटू सी आणि सेकंड टर्म मिळेल ए इंटू सी आणि राहिलेली टर्म ए बी सी बार, राहिलेली टर्म ए बी सी बार. आता बघा या शेवटच्या दोन टर्म्समध्ये परत ए कॉमन निघतोय, शेवटच्या दोन टर्म्समधून परत काय कॉमन निघतोय ए. या दोन्ही टर्ममधून जर ए कॉमन काढला तर इथे काय राहील सी प्लस बी सी बार, सी प्लस बी सी बार. आता याला परत एक्सपांड जर केला आपण तर एक्सपान्शनमध्ये काय मिळेल, तर हा मिळेल तुम्हाला सी प्लस बी इंटू सी प्लस सी बार. परत सी प्लस सी बारची व्हॅल्यू 1 आणि 1 ने मल्टिप्लाय केलं तर टर्म काय राहील, जीच्या तीच राहील. म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला, सिम्पली मिळेल ए प्लस सी प्लस बी. परत काय करायचं आहे, ए मल्टिप्लाय करून घ्यायचं आतमध्ये, म्हणजे काय मिळेल तुम्हाला बी सी प्लस ए सी प्लस ए बी. म्हणजेच तुम्हाला मिळेल आउटपुट वाय इज इक्वल टू ए बी प्लस बी सी प्लस ए सी. तर हे म्हणजे तुम्हाला मिनिमाइज आउटपुट एक्सप्रेशन. हे जे काही तुम्हाला एवढं मोठं इक्वेशन दिसत होतं, त्या मोठ्या इक्वेशनला आपण स्टेप बाय स्टेप जर सॉल्व्ह केलं तर फायनल एक्सप्रेशन आपल्याला काय मिळतं, तर फायनल एक्सप्रेशन मिळतं ए बी प्लस बी सी प्लस ए सी, ए बी प्लस बी सी प्लस ए सी. सिमिलर मी तुम्हाला काही होमवर्क देतोय, ते होमवर्क तुम्ही ट्राय करायचे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक होमवर्क नंबरचा क्वेश्चन आहे फर्स्ट, ज्यामध्ये तुम्हाला देते मी वाय इज इक्वल टू ए बार बी बार सी बार प्लस ए बार बी बार सी प्लस ए बार बी सी प्लस ए बी बार सी बार. याचं आउटपुट मिनिमाइज एक्सप्रेशन काढायचं आहे. आणि सेकंड तुम्हाला होमवर्क क्वेश्चन आहे वाय इज इक्वल टू ए बार बी बार सी प्लस ए बार बी सी बार प्लस ए बार बी सी प्लस ए बी सी. ह्या सुद्धा एक्सप्रेशनचं मिनिमाइज आउटपुट एक्सप्रेशन काढायचं आहे. हे जे दोन आहेत एक्झाम्पल, हे दोन एक्झाम्पल तुमचे आहेत होमवर्क. तर प्रत्येकाने काय करायचं, हे लेक्चर जेव्हा तुम्ही पाहसाल त्यानंतर या दोन एक्सप्रेशनला अगोदरच्या इक्वेशनमध्ये जसं आपण पद्धतीने सॉल्व्ह केलं आहे त्या पद्धतीने एकदा सॉल्व्ह करून पाहायचं आणि मिनिमाइज आउटपुट एक्सप्रेशन काढायचं आहे. मिनिमाइज आउटपुट एक्सप्रेशन काय करायचं आहे, काढायचं आहे. आता बघा तुम्हाला मी सांगतो की ठीक आहे, याचा आन्सरही सांगून देतो. याचा जे आन्सर आहे याचा आन्सर तुम्हाला मिळेल, तर तुम्ही चेक करायचं आहे की याचा आन्सर तुम्हाला तीच मिळते का. याचा आन्सर मिळेल तुम्हाला ए बार बी बार प्लस ए बार सी बार प्लस बी बार सी बार. ह्या इक्वेशनचं हे आन्सर मिळेल. आणि हे जे काही इक्वेशन आहे या इक्वेशनचा आन्सर तुम्हाला मिळेल ए बार बी प्लस ए बार सी प्लस बी सी. तर चेक करायचं तुम्हाला, याला स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह केल्यानंतर हेच मिळते का आणि याला स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह केल्यानंतर हेच इक्वेशन मिळते का ते चेक करायचे. ओके, तर हे तुमच्यासाठी दोन होमवर्क क्वेश्चन आहे. या दोन होमवर्क क्वेश्चनला तुम्ही नक्की ट्राय करा. दोन होमवर्क क्वेश्चनला काय करायचं, नक्की ट्राय करायचं. त्यानंतर नेक्स्ट टर्म आहे बघा SOP अँड
POS फॉर्म, SOP अँड POS फॉर्म. आता SOP आणि POS फॉर्म म्हणजे काय? तर SOP म्हणजे सम ऑफ प्रोडक्ट. यामध्ये ही जी टर्म SOP म्हणजे काय? तर सम ऑफ प्रोडक्ट. आणि हा जो POS आहे, POS म्हणजे काय? तर POS म्हणजे प्रोडक्ट ऑफ सम. नावामध्ये दिलेले SOP फॉर्म केव्हा अप्लाय करायचा? ज्या वेळेस तुम्हाला प्रोडक्टमध्ये असणाऱ्या टर्मची ॲडिशन असेल तेव्हा, आणि POS फॉर्म यूज करायचा ज्यावेळेस ॲडिशनमध्ये असणाऱ्या क्वांटिटीचा प्रोडक्ट असेल. फॉर एक्झाम्पल, आता तुम्हाला दोन्ही केसमध्ये कन्फ्यूज होत असेल, मी तुम्हाला एका एक्झाम्पलवरून अगदी क्लिअर करून सांगतो. बघा, जर समजा तुम्हाला असं एक्सप्रेशन दिलेलं असेल, कसं की A बार B प्लस AB बार प्लस AC बार, म्हणजे यामध्ये बघा काय होतं, हे प्रोडक्ट आहे, हा पण प्रोडक्ट आणि हा पण प्रोडक्ट. तर इथे काय दिसतं मला? हा प्रोडक्ट आणि हा प्रोडक्ट, या तिन्ही प्रोडक्टची काय आहे? ॲडिशन. म्हणजे हा कोणता फॉर्म आहे? तर हा आहे तुमचा SOP फॉर्म. हा कोणता फॉर्म आहे? SOP म्हणजेच सम ऑफ प्रोडक्ट. आणि जर तुम्हाला असं दिलेलं असेल की A प्लस बी इंटू A प्लस सी इंटू B प्लस सी, इथे काय दिसतंय? ॲडिशन. इथे पण दिसते ॲडिशन, इथे पण दिसते ॲडिशन. आणि इथे काय होतं? दोन ॲडिशनचं मल्टिप्लिकेशन, इथे पण दोन ॲडिशनचं मल्टिप्लिकेशन. म्हणजे काय होतं? तर प्रोडक्ट होतोय कशाचा? समचा. म्हणजे हा कोणता फॉर्म आहे मग? तर हा फॉर्म आहे तुमचा प्रोडक्ट ऑफ सम फॉर्म. ज्यामध्ये ॲडिशनचं मल्टिप्लिकेशन असतं तो प्रोडक्ट ऑफ सम, आणि ज्यामध्ये मल्टिप्लिकेशनची ॲडिशन असते तो असतो सम ऑफ प्रोडक्ट, म्हणजे SOP आणि POS फॉर्म. तर तुम्हाला यामध्ये खूप कन्फ्युजन होत असेल, कन्फ्यूज अजिबात होऊ नका. SOP आणि POS फॉर्ममध्ये आतापर्यंत सेटमध्ये क्वेश्चन्स विचारलेले नाही आहेत. जरी विचारले तरी तुम्ही त्याला सिम्पली SOP आणि POS मध्ये कन्वर्ट न करता जरी सॉल्व्ह केलं तरी तुम्हाला त्याचा आन्सर हे मिळून जाईल. तरी त्याचा आन्सर काय मिळून जाईल. म्हणजे यामध्ये असं घाबरण्यासारखं नाही आहे की एकदम अरे SOP आणि POS तर मला कळतच नाही, मग आता कसं होईल, मग आता माझा आन्सर निघेल की नाही निघणार. जर तुम्ही कोणत्याही लॉजिकल एक्सप्रेशनला SOPने सॉल्व्ह केलं तरी मिळणारं आन्सर तेच असतं, आणि POSने सॉल्व्ह केलं तरी मिळणारं आन्सर तेच असतं. फक्त यामध्ये काही रूल जे आहेत त्यापैकी पहिला रूल लक्षात ठेवायचा आहे. की पहिला रूल काय आहे? तर SOP जो फॉर्म आहे कोणता? सम ऑफ प्रोडक्ट. तर SOP फॉर्म हा, किंवा SOP फॉर्म जो आहे, SOP फॉर्म इज ओनली ॲप्लिकेबल फॉर लॉजिक 1 आउटपुट. अशा आउटपुट, ज्या आउटपुटची व्हॅल्यू तुम्हाला लॉजिक 1 नंबर मिळेल त्या आउटपुटच फक्त SOP फॉर्मॅटमध्ये लिहायचे आहे. आणि सेकंड, POS फॉर्म जो आहे, तर POS फॉर्म इज ओनली ॲप्लिकेबल फॉर लॉजिक 0 आउटपुट. POS फॉर्म हा फक्त लॉजिक 0 आउटपुटचा लिहायचा आहे, आणि SOP फॉर्म लॉजिक 1 आउटपुटचा लिहायचा आहे. आता परत तुम्हाला या दोन स्टेटमेंटवरून कन्फ्युजन झालं असेल तर परत बघा, एक्झाम्पलवरून सांगतोय. सपोज करू आपण, आपल्याकडे A आणि B ह्या दोन इनपुट्स आहेत. काय आहे? A आणि B दोन इनपुट्स. कुठलं तरी एखादं लॉजिक सर्किट असेल आपल्याकडे, आणि त्या लॉजिक सर्किटच्या आपल्याला A आणि B या दोन इनपुट असतात, त्याला आपण अप्लाय केलेलं आहे, आणि त्या लॉजिकल सर्किटचे आपल्याला आउटपुट मिळते Y. A आणि B दोन इनपुट्स आहेत आणि आउटपुट काय मिळते? Y मिळते. तर आता बघा, आपण काय करू? A आणि B चे कॉम्बिनेशन बघा. एकदा A ची व्हॅल्यू 0 असेल आणि B 0 असेल, किंवा A 0 असेल B 1 असेल, किंवा A 1 असेल B 0 असेल, किंवा A 1 असेल आणि B 1 असेल. या सर्व काय तुमच्या कुठल्या लॉजिक एक्सप्रेशनमध्ये दिलेल्या इनपुटचे फॉर्म आहे. म्हणजे आता आपल्याकडे डिजिटल नंबर्समध्ये किंवा बायनरी नंबरमध्ये फक्त दोनच डिजिट आहे, एक तर 0 आणि दुसरा 1. म्हणजे A एक तर 0 असेल तर B 0 किंवा 1 असू शकतो, A 1 असेल तर B 0 किंवा 1 असू शकतो. या व्यतिरिक्त तुम्हाला अदर कॉम्बिनेशन मिळणार नाही. का? जर तुमच्याकडे n व्हेरिएबल असतील, जर तुमच्याकडे n इनपुट व्हेरिएबल असेल तर तुम्हाला 2⁻1 2⁻n कॉम्बिनेशनच मिळतील. इनपुटचे किती कॉम्बिनेशन मिळतील? जर n इनपुट व्हेरिएबल असेल तर तुम्हाला 2⁻n इनपुट कॉम्बिनेशनच मिळेल. आता बघा, आपल्याकडे व्हेरिएबल किती आहेत? 2. आणि n ची व्हॅल्यू किती आहे? 2. n ची व्हॅल्यू किती? n इज इक्वल टू 2. मग ती जर आपण यामध्ये पुट केली, 2⁻n इज इक्वल टू 2 स्क्वेअर इज इक्वल टू 4. म्हणून आपल्याला n इज इक्वल टू 2 म्हणजे A आणि B ह्या दोन व्हेरिएबलसाठी जे काही इनपुट कॉम्बिनेशन मिळतील ते किती मिळतील? तर फक्त 4. आणि जे 4 आपण इथे लिहिलेले हे 1 2 3 आणि 4. आणि आपण असं अज्युम करू की ह्या दोन इनपुट अप्लाय केल्यानंतर ज्याही काही लॉजिक सर्किटला या इनपुट तुम्ही अप्लाय करणार त्या लॉजिक सर्किटचे आउटपुट तुम्हाला मिळत असेल. ज्यावेळेस A आणि B इनपुट 0 असेल त्यावेळेस आउटपुट असेल 1. ज्यावेळेस A आणि B 0 1 असेल त्यावेळेस आउटपुट असेल 0. ज्यावेळेस इनपुट A आणि B 1 0 असेल त्यावेळेस असेल आउटपुट 0.
आणि ज्यावेळेस इनपुट ए आणि बी 1 1 असेल त्यावेळेस आउटपुट असेल 1, त्यावेळेस आउटपुट असेल 1. मग आता तुम्हाला काय वाटतं की एसओपी आणि पीओएस फॉर्म या लॉजिक सर्किटचा कसं लिहायचा? तर बघा इथे रूल काय सांगितलं मी की एसओपी फॉर्म इज ओनली ॲप्लिकेबल फॉर लॉजिक 1 आउटपुट. तर लॉजिक 1 आउटपुट कोणती आहे? तर या केसमध्ये लॉजिक 1 आहे आणि या केसमध्ये लॉजिक 1 आहे. तर फक्त या दोन कॉम्बिनेशनसाठीच आपण एसओपी लिहिणार. आता बघा लॉजिक 1 साठी इथे 0 आहे तर आपण एचा काय करणार कॉम्प्लिमेंट, तेव्हा 1 मिळेल. इथे 0 आहे तर एचा कॉम्प्लिमेंट 1 मिळणार. म्हणजे आपल्याला आउटपुट वाय काय मिळेल? तर आपल्याला आउटपुट मिळेल वाय इज इक्वल टू ए बार इंटू बी बार प्लस इथे काय 1 आणि 1 1 1 असताना डायरेक्टली याचे व्हेरिएबल 1 असताना ए आणि 1 असताना बी, म्हणजे हा काय मिळेल तुमचा ए बी. म्हणजे हे जे काही लॉजिक सर्किट आहे त्या लॉजिक सर्किटची जी काही आउटपुट असेल त्याचं एक्सप्रेशन काय असेल मग? तर एसओपी फॉर्मॅटमध्ये ते एक्सप्रेशन असेल ए इंटू बी ए बार इंटू बी बार प्लस ए इंटू बी. ही कोणती आउटपुट झाली? ही आउटपुट झाली एसओपी फॉर्मॅटमध्ये. आणि जर तुम्हाला पीओएसमध्ये लिहायची तर तिला आउटपुट 0 साठी, म्हणजे ही आउटपुट 0 आणि ही आउटपुट 0. बघा आउटपुट 0 आहे, इथे 0 आहे तर हा व्हेरिएबल तसं तसं लिहायचं. म्हणजे आउटपुट काय मिळेल? वाय इज इक्वल टू ए. इथे 1 आहे तर याला कन्वर्ट करायचं कॉम्प्लिमेंटने बी बार सेकंड ए बार प्लस बी ए बार प्लस बी. तर हे जे आउटपुट फॉर्म झाला तर हा आउटपुट फॉर्म झाला पीओएसचा. हा एसओपी आणि हा आउटपुट फॉर्म कशात झाला? तर हा झाला आउटपुट फॉर्म पीओएस. आता तुम्हाला यामध्ये कन्फ्यूज जरी होत असेल तरी घाबरायचं काहीच कारण नाही. यावर बेस्ड सेटमध्ये आतापर्यंत एकही क्वेश्चन आलेला नाही. सेटमध्ये आतापर्यंत या पार्टवर एकदाही क्वेश्चन्स विचारलेला नाही आहे. त्यामुळे तुम्ही याला एकदा वाचून जर लक्षात बसण्यासारखं असेल तर लक्षात ठेवू शकता, किंवा जर तुम्हाला कन्फ्युजन होतच असेल की नाही मी एकदा दोनदा वाचलं तरी माझ्या लक्षातच राहत नाही, काही हरकत नाही. सेटमध्ये आतापर्यंत विचारलेलं नाही आहे, मी इथून पुढे विचारलंही तरी तुम्ही या टॉपिकला इग्नोर करू शकता. आणि जर तुम्हाला एसओपी आणि पीओएस माहितीही नसेल, अगोदरचे जे काही आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले त्या प्रकारे जरी तुम्ही त्याला सॉल्व्ह केलं तरी तुम्हाला मिळणाऱ्या आउटपुटचं एक्सप्रेशन तेच असतं जे तुम्ही अगोदर सॉल्व्ह करणार आणि या पद्धतीने सॉल्व्ह करणार. तुमच्या आउटपुट एक्सप्रेशनमध्ये काहीच चेंज होणार नाही. आउटपुट एक्सप्रेशनमध्ये काहीच चेंज होणार नाही. आता बघा गेट 2007 मध्ये बघा एका टाईपचा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे, त्यावरून तुम्हाला सांगतो मी गेटमध्ये क्वेश्चन्स कसे विचारतात. बघा तुम्हाला दिलेलं आहे गेटमध्ये क्वेश्चन्स विचारलेला आहे. गेट 2007 हा क्वेश्चन आहे गेट 07 मध्ये विचारलेला. बघा तुम्हाला दिलेलं आहे ए आणि बी ह्या इनपुट आणि लॉजिक गेटची आउटपुट दिलेली आहे वाय. इनपुट आहे बघा 0 0 0 1 1 0 1 1 हे 4 इनपुट्स आहे आणि आउटपुट दिले आहे तुम्हाला इथे 1 1 आणि इथे 0 0. आणि या वाय आउटपुटचं मिनिमाइज एक्सप्रेशन काढायचं आहे. या आउटपुटचं काय करायचं आहे? मिनिमाइज एक्सप्रेशन काढायचे. तर बघा सरळ आपण काय करू? एसओपी फॉर्मॅटमध्ये काढू. बघा एसओपी फॉर्मॅट हा आउटपुट 1 साठी ॲप्लिकेबल आहे. आता इथे इनपुट 0 याला 1 करण्यासाठी काय करायला? त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे एचा कॉम्प्लिमेंट म्हणजे एचा कॉम्प्लिमेंट. परत इथे बी 0 आहे म्हणजे बीचं पण कॉम्प्लिमेंट म्हणजे बीचं सुद्धा कॉम्प्लिमेंट प्लस इथे ए 0 आहे तर एचा कॉम्प्लिमेंट आणि बी 1 आहे तर बी जसा तसा म्हणजे एचा कॉम्प्लिमेंट आणि बी जसाच्या तसा. दोन्हीमध्ये कॉमन काय निघतोय? ए बार. इथे काय राहतो? बी बार प्लस बी बार प्लस बी. आपल्याला माहिती बी बार प्लस बीची व्हॅल्यू काय असते? तर बी बार प्लस बीची व्हॅल्यू असते 1. म्हणजे तुम्हाला काय मिळेल? आउटपुट सिम्पली ए बार. आउटपुट काय मिळेल? सिम्पली ए बार. म्हणजे हे जे काही लॉजिकल आउटपुट आहे त्या एक्सप्रेशनचं लॉजिकल एक्सप्रेशन त्या सर्किटचं लॉजिकल एक्सप्रेशन काय आहे? तर ते आहे तुमचं वाय इज इक्वल टू ए बार. वाय इज इक्वल टू ए बार. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारू शकतात. खूपसा अवघड क्वेश्चन नाही आहे. सरळ तुम्हाला दिसतंय की एच्या रोमध्ये 0 0 1 1 आहे. सरळ तुम्ही आउटपुटला याची जर कॉम्प्लिमेंट घेतला तर 0चा कॉम्प्लिमेंट 1 0चा कॉम्प्लिमेंट 1 या 0चा 1 1चा 0 1चा 0 म्हणजे आउटपुट जी आहे ती काय आहे? तर सिम्पली ए रोमध्ये असणाऱ्या नंबरचा कॉम्प्लिमेंट आहे. असं सुद्धा तुम्ही त्याला व्हेरीफाय करू शकता. तर अशा पद्धतीने बेस्ड तुम्हाला सर्किट डायग्रामवर बेस्ड किंवा मिनिमाइज आउटपुट एक्सप्रेशनवर बेस्ड क्वेश्चन्स विचारतात तर त्याला तुम्ही काय करू शकता? इझिली सॉल्व्ह करू शकता. खूपसं असं फारसंही अवघड नाही आहे, एकदम इझीच आहे. जेव्हा तुम्ही काय करणार याची प्रॅक्टिस करणार, कारण डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स हा क्वेश्चन्स किंवा डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स हा पार्ट असा आहे की तुम्ही याची जेवढी जास्त प्रॅक्टिस करणार तेवढा तुम्हाला जास्त तो इझी जाईल. ओके, यानंतर जो काही पार्ट आहे तो काय करू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करू, ज्यामध्ये आपण स्टार्ट करूया लॉजिक गेट्स. लॉजिक गेट्स काय आहेत, कोणकोणत्या टाईपचे, अँड गेट काय असेल, ऑर गेट काय असेल, नॅन्ड गेट कोणतं आहे, नॉर गेट कोणतं आहे, ऑर गेट कोणतं आहे, बाकी सर्व जे काही गेट्स असतील ते वन बाय वन करत आपण गेट बघू आणि त्या गेटवर बेस सेटमध्ये कसे क्वेश्चन विचारलेले ते क्वेश्चन सुद्धा काय करू डिस्कस करू. ओके, थँक्यू.